ना निमंत्रण पत्रिका ना बॅनर, सोलापूर मुंबई विमान सेवेचं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लोकार्पण. भाजपचे विजय चोरडिया यांचा शिवसेनेत प्रवेश. पक्षांतर्गत गटबाजीमुळे भाजप कमकुवत, विजय चोरडिया यांचं वक्तव्य. गोरेगावमध्ये मंत्री लोढा यांचा जनता दरबार. अनधिकृत गेस्ट हाऊसवर कारवाई करा. जनता दरबारात लोढांचे अधिकाऱ्यांना आदेश. 200 पेक्षा जास्त तक्रारींचे ऑन दी स्पॉट निवारण. मुंबई एसटी बँकेत तुफान राडा. वकील गुणरत्न सदावर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले. अश्लील वर्तवणूक आणि भ्रष्टाचाराचा आरोप, यावरून हाणामारी. देवांग दवेवरचे आरोप खोटे असतील तर स्पष्टीकरण द्या. निवडणूक आयोग भाजपच्या दबावाखाली आहे का? मुंबई काँग्रेस प्रवक्ते शीतला म्हात्रेंची टीका. दिव्यातील विधानसभा क्षेत्रात मतदारांची दुबार नावं. रोहिदास मुंडे राऊतांच्या भेटीला 17,000हून अधिक दुबार नावं असल्याचा आरोप. लोढांच्या जनता दरबारात गोंधळ. नागरिकाला दरबारात प्रवेश नाकारल्यानं गोंधळ. नागरिक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये तणाव. लोढांनी स्वतः बाहेर येत परिस्थिती आणली नियंत्रणात. भाजप नेते आशिष शेलार यांचा मवी आला टोला. जब सारा विपक्ष एक हो जाए तब समझो राजा ईमानदार है. आचार्य चाणक्य यांचं विधान पोस्ट करत दिलं उत्तर. मवियाच्या आरोपांवर शेलारांची पोस्ट. वाळूघाटांचे लिलाव वेळेत करा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश. कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा. माओवाद लवकरच संपेल, सुशीलकुमार शिंदेंनी व्यक्त केला विश्वास. भाजपचा वॉशिंग मशीनचा प्रयोग पुन्हा सुरू. खासदार सुप्रिया सुळेंचा भाजपला टोला. स्वाती पाचुंदरकरांवर कोट्यवधींचा जमीन घोटाळ्याचा आरोप. महाविकास आघाडीनं जनाधार गमावला हे तर महाराष्ट्राला ठाऊक होतं. निवडणूक जिंकणारच नाही, नवनाथ बन यांची महाविकास आघाडीवर टीका. महायुतीच्या विजयानंतरही शांतता का होती? याद्यांबाबत राजकीय पक्षांचं समाधान व्हावं. राजकीय पक्षाचं समाधान होईपर्यंत निवडणुका नको, राज ठाकरेंची मागणी. देवांग दवे हे एका राजकीय पक्षाचे. देवांग दवे यांना वेबसाईटचं कंत्राट दिलंय. दवेंच्या संस्थेला काम दिल्यानंच आम्हाला संशय, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. आयोगाकडे अधिकार आहेत की केवळ कठपुतली? मतदार याद्यांची जबाबदारी कुणाची? याद्यांमधील घोळ सुधारेपर्यंत निवडणुका नको, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. चुका दाखवल्यानंतर संध्याकाळी नाव गायब. आयोगाच्या वेबसाईटवरून नाव कोण गायब करतं? गायब झालेल्या नावांबद्दल आयोगाला माहिती नाही. राज ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल. तर नाशिकमध्ये एकाच घरात 813 मतदार. शिरूर मतदारसंघात एकाच घरात 188 मतदार. पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये एकाच ठिकाणी 869 मतं. मतदार यादीतील घोळाबद्दल जयंत पाटील यांची माहिती. मतदार याद्या गोपनीय की मतदान? मतदार यादी कशी गोपनीय असू शकते? मतदार याद्यांची लपवाछपवी कशासाठी? राज ठाकरेंचे सवाल. आयोग मतदार याद्या न दाखवणं हाच पहिला गोळ. 1,17,117 124 वय असल्याचा मतदार यादीत उल्लेख. मतदार याद्या न दाखवून काय मिळणार? राज ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल. आम्ही आयोगाला मतदार याद्यातील अनेक चुका दाखवल्या. मुरबाड मतदारसंघात 400 मतदारांचं एक घर. बऱ्याच मतदार याद्यांमध्ये डबल मतदार. जयंत पाटलांची माहिती. सकाळी पुरावे दाखवल्यानंतर संध्याकाळी नावं डिलीट. ती नावं कुणी काढली हा आमचा प्रश्न. ताबडतोब मतदार याद्या दुरुस्त करा, जयंत पाटलांची मागणी. महाविकास आघाडी मनसेच्या शिष्टमंडळाची निवडणूक आयोगासोबत बैठक. तुमची यंत्रणा सज्ज नाही, जितेंद्र आव्हाडांचा आयोगावर आरोप. त्रुटींसह निवडणूक का घेता? मतदार यादीची जबाबदारी नेमकी कुणाची? उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल. निवडणूक आयोग हा काही हरिश्चंद्र नाही. व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेटवर निवडणूक घ्या. उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगाकडे मागणी. 5 वर्ष निवडणूक घेतली नाही, अजून 6 महिने निवडणूक घेऊ नका. आयोग केवळ सत्ताधाऱ्यांसाठी काम करतं. राज ठाकरेंचा आरोप.
शिष्टमंडळाच्या मागण्या लोकशाहीला धरूनच. व्हीव्हीपॅट का नाही? मतदार यादीत अनेक बोगस नावं. संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर आरोप. आयोगाचं शिष्टमंडळ फायद्याचं नाही. प्रकाश आंबेडकरांना आयोगाचं शिष्टमंडळ पटेना. विरोधकांचं शिष्टमंडळ आणि आयोगाच्या बैठकीला प्रकाश आंबेडकरांची दांडी. वोटर लिस्टमध्ये बदल करायचे असल्यास सहकार्य करू. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या तक्रारीवर स्पष्ट केली भूमिका. इतके गोंधळलेले विरोधक कधी पाहिले नाहीत. मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना खोचक टोला. पराभव दिसत असल्यानं नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न. फडणवीसांचं वक्तव्य. बीडमध्ये लक्ष्मण हाकेंचा उद्या ओबीसी मेळावा. उद्या संध्याकाळी घेणार मेळावा. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीचा मंत्री गणेश नाईकांना फटका. कोंडी टाळण्याकरता विरुद्ध दिशेनं प्रवास. नाईकांकडून नियमांचं उल्लंघन. पिंपरी चिंचवडमध्ये चिमुकल्यांनी थेट अजित पवारांकडे मांडल्या शाळेतील समस्या. अधिकाऱ्यांना सूचना देत अजित पवारांचं चिमुकल्यांना आश्वासन. नागपूरमध्ये काँग्रेसच्या पक्षाकडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत इच्छुक उमेदवारांकडून अर्ज भरण्यास सुरुवात. उमेदवारी अर्ज जिल्हाध्यक्ष अश्विन बैस यांच्याकडून वितरित. छगन भुजबळांचा आज 78वा वाढदिवस. नाशिकच्या भुजबळ फार्मवर वाढदिवस उत्साहात साजरा. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता राज्यभरातून राष्ट्रवादी कार्यकर्ते, पदाधिकारी, ओबीसी नेते फार्मवर दाखल. सुशीलकुमार शिंदेंनी भुजबळांची भेट घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. मात्र भेटीत कोणतीही राजकीय चर्चा नाही. सुशीलकुमार शिंदेंची स्पष्टोक्ती. मराठवाड्यातील पूरग्रस्तांना ठाकरेंच्या शिवसेनेच्या मदतीचा हात. ठाण्यातील ठाकरेंच्या सेनेकडून दिवाळीपूर्वी मदत रवाना. शेतकरी बांधवांची दिवाळी गोड व्हावी याकरता राजन विचारेंची मदत. छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवाळीच्या तोंडावर कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याकरता मागणी करता छत्रपती संभाजीनगरात मराठा मावळा संघटना आक्रमक. शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक. सेन्सेक्स आणि निफ्टीची उसळी. आता इंटरनेट शिवाय होणार पेमेंट. आरबीआयने लॉन्च केला ऑफलाईन डिजिटल रुपया. केडीएमसी कर्मचाऱ्यांना 20,000 बोनस. 6,500 कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार. 2 ऑक्टोबरपासून देशभरातील सर्व रेल्वे मार्ग आणि आस्थापनांमध्ये स्वच्छता अभियान मोहीम. अभियानात कोकण रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी. छत्रपती संभाजीनगरमधील डॉक्टर सतीश टाके एसबीआय अधिकारी संघटनेचे नवे जनरल सेक्रेटरी. त्रैवार्षिक निवडणुकीत संकल्प पॅनलकडून 3,303 मतांनी दणदणीत विजय. मुंबई गोवा महामार्गावरील हातिवले टोल नाक्यावरील मधील लेन सुरू. अपघात टाळण्याकरता प्रशासनाच्या सूचना. सांगलीत शेतकरी आंदोलन प्रकरणी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांवर गुन्हा दाखल. जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. ओसी विरहित इमारतींना अभय योजना. अधिमूल्यात 50% सूट. 20,000 इमारतींना योजनेचा लाभ होणार. नोव्हेंबर 2016 पूर्वीपासूनच्या इमारतींना मिळणार लाभ. महिलेच्या नावानं खोटं कागदपत्र सादर करून तिची फसवणूक केल्याची माहिती. नागपूर शहर मनसेतर्फे आयसीआयसीआय बँकेत निवेदन देत चर्चा करणार. नागपुरात आदिवासी विकास विभागाकडून 2 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन. यामध्ये प्रकल्प अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश. बीडच्या वादग्रस्त कारागृह अधीक्षकाची उचलबांगडी. कैद्यांचं सक्तीने धर्मांतरण करण्याच्या प्रयत्नांचा आरोप. गोपीचंद पडळकरांनी केला होता आरोप. छत्रपती संभाजीनगर इथून दिवाळीकरता दररोज 55 अधिक बस सेवा सुरू. प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाचा निर्णय. छत्रपती संभाजीनगरात 651 बालकं कुपोषित श्रेणीत. बालदिनापर्यंत कुपोषणाच्या विळख्यातून बाहेर काढून जिल्हा कुपोषण मुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामींची पंचसूत्री. पैठणमध्ये प्रतिष्ठान महाविद्यालयातील प्राध्यापकांकडून पूरग्रस्तांना दिवाळी भेट. सामाजिक जाणीवेतून पूरग्रस्तांना शिधा वाटप. सोलापुरातील महापुरामुळे झालेल्या पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदत. कोल्हापुरातील लोकराजा ऊर्जा मैत्री परिवारानं 500 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप.
यवतमाळमधील शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई, 7/12 कोरा करा अशा विविध 11 मागण्या. या मागण्यांकरता संतोष चव्हाणांचं 7 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू. भिवंडीतील वऱ्हाळ तलावात ड्रेनेजचं पाणी सोडल्यानं दुर्गंधी विरोधात ग्रामस्थांचा निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा. तलाव व्यवस्थापनासाठी ग्रामस्थांकडे सोपवण्याची मागणी. कृषी उत्पन्न बाजारात दिवाळीनिमित्त मिठाईऐवजी आरोग्यदायी सुक्या मेवाला मागणी. पंढरपुरात आज विठ्ठल मूर्ती संरक्षण दिन. अफजल खान औरंगजेब आक्रमणावेळी देगावच्या पाटलांच्या वाड्यात ठेवलेली विठ्ठल मूर्ती. या घटनेला आज 330 वर्षे पूर्ण. छत्रपती संभाजीनगरमधील 7 औद्योगिक वसाहतींमध्ये बोनस वाटप. 3 लाख कामगारांना 700 कोटींचा दिवाळी बोनस वाटप. त्र्यंबकेश्वरमध्ये रस्त्यावरील बेकायदेशीर बांधकामांवर हातोडा. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची मोहीम. बांधकामाला विरोध करणाऱ्या व्यावसायिक शेतकऱ्यांचं आंदोलन. मेट्रो 2 व डायमंड गार्डन मंडाले मेट्रो प्रवास ऑक्टोबर अखेरपासून होणार सुरू. तर स्वारगेट कात्रज मेट्रोचं काम अदानीकडे. डिसेंबर अखेर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार. ओसी विरहित इमारतींना अभय. मुंबईतील इमारतींकरता योजना. अधिमूल्यात सवलत, दंडही माफ. सोन्याच्या दरात 1,800 रुपयांची वाढ. सोन्याचे दर जीएसटीसह 1,30,000 रुपयांवर, तर चांदीचे दर 1,94,000 यूजीसी नेट परीक्षा 31 डिसेंबर पासून 7 नोव्हेंबर पर्यंत उमेदवार नोंदणी करू शकणार. मुंबईतील MMRDAचे बॉलिवूड थीम पार्क रद्द. अंधेरी पश्चिम ते मंडाले मेट्रो 2च्या खांबाखाली सुरू होतं काम. स्थानिकांच्या विरोधामुळे गुंडाळावा लागला 300 कोटींचा प्रकल्प. आकर्षक विद्युत रोषणाईने सजल्या नवी मुंबईतील बाजारपेठा. बाजारपेठेत मेड इन इंडिया विद्युत रोषणाई आणि आकाशकंदिलांची मोठी मागणी. अमरावतीतील फटाके विक्री दुकानांवर पालिकेची नजर. फटाका विक्री परवाना नसल्यास होणार गुन्हा दाखल. फटाके विक्री करता पालिका पोलिसांची परवानगी घेणं आवश्यक. अमरावतीत दिवाळीची लगबग. शहरात रंगेबिरंगी आकाश कंदील विक्री. ग्राहकांची बाजारपेठेत मोठी गर्दी. सांगलीत संजय पाटलांच्या नेतृत्वात आंदोलन. नौटंकी करणं आमच्या रक्तात नाही. संजय पाटलांची रोहित पाटलांवर टीका. बँकेत तारण ठेवलेलं सोनं माघारी मिळवण्यासाठी पिंपरखेड इथे शेतकऱ्यांचं आंदोलन. बँकेतील दरोड्यानंतर चोरीस गेलेलं सोनं पोलिसांनी पकडलं. मात्र अद्यापही सोनं मिळालं नसल्यानं शेतकरी आक्रमक. महावितरणच्या कार्यालयात मनसैनिकांचा संताप. ठेकेदाराला मराठी येत नसल्यानं मनसैनिक संतापले. बदलापूर महावितरणच्या कार्यालयातील प्रकार. छत्रपती संभाजीनगरमध्ये वैजापूर गंगापूर रस्त्यावर रास्ता रोको. रास्ता रुंदीकरण करून डिवायडर बसवण्याच्या मागणीकरता नागरिकांचं आंदोलन. उल्हासनगरमध्ये लहुजी क्रांती सेनेची मोहीम. साहित्यरत्न आणि अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाला नाव मिळवण्याकरता सेनेतर्फे स्वाक्षरी मोहीम. वाशिममध्ये मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. तूर पिकावर शेतकऱ्यांनी फिरवला ट्रॅक्टर. शेतकरी हताश. धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी करता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रताप सरनाईकांना ताफा अडवत दिलं निवेदन. शेतात वाहून आलेली वाळू विकण्याची परवानगी द्या. लातूरच्या शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देत केली मागणी. बुलढाण्यात शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनची काढणी करून बाजारात आणण्यास सुरुवात. अवकाळी पावसामुळे सोयाबीनला बाजारात अल्प दर. छत्रपती संभाजीनगरात शेवग्याच्या शेंगांचे भाव वाढले. 100 ते 150 रुपये किलोने मिळणारा शेवगा आता 250 रुपये प्रति किलो. पुण्यात युवा शेतकरी संघाकडून शेतकरी परिषदेचं आयोजन. युवा शेतकरी संघटनेकडून जनतेसाठी रुग्णवाहिकेचं लोकार्पण. रत्नागिरीमधील बळीराजा भात कापणीत व्यस्त. शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण. भाताची कापणी सध्या जोरात सुरू. परभणीत कापूस पिकाचा बागायतीत समावेश करा. आमदार राजेश विटेकर यांची मागणी. मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन.
हिंगोली जिल्ह्यात धुक्याची दाट चादर, भाजीपाला पिकांना फटका बसण्याची शक्यता. टेम्पो चालक दारू पिऊन वाहन चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर. ठाणे महानगरपालिकेतील वर्तक नगर प्रभाग समितीमधील घटना. टेम्पो विरुद्ध दिशेनं नेत 4 ते 5 जणांना धडक. बंडू आंदेकर विरोधात आणखी एक गुन्हा दाखल. फसवणूक आणि बनावट दस्त बनवल्याप्रकरणी गुन्हा दाखल. फिर्यादीच्या इमारतीवर बेकायदेशीर कर्ज काढल्याचा आरोप. भिवंडीत एमडी धाब्याच्या अनधिकृत बांधकामावर कारवाईचे आदेश. कारवाईच्या आदेशाला महापालिकेकडून दिरंगाई. वंचित बहुजन आघाडीचं मनपा कार्यालयासमोर आंदोलन. घायवळ टोळीच्या सदस्यांचे अंमली पदार्थ रॅकेट असल्याची चर्चा. कोथरूड गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी अटकेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केली अटक. अटक केलेल्या आरोपीकडून गांजा जप्त. पतीनंच केली पत्नीची निर्घुण हत्या. चारित्र्याच्या संशयातून हत्या केल्याची माहिती. सोलापुरातील धक्कादायक घटना. छत्रपती संभाजीनगरात शाळेतील मैदानावरून तरुणाची निर्घुण हत्या. हत्येचं कारण मात्र अस्पष्ट, तर आरोपीचा शोध सुरू. चाकणमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ. 2 मोठ्या घरफोड्या आणि 4 चोरीच्या घटना. 35 ते 40 तोळं सोनं चांदीचे दागिने आणि रोकड लंपास. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. मॅट्रिमोनियल ॲपवर खोटा बायोडाटा टाकून मुलींना फसवणाऱ्या भामट्याला मुंबईतून अटक. तसेच मंत्रालयात नोकरीला असून 40 ते 50 जणांना नोकरीचा आमिष दाखवत फसवल्याचंही समोर. 7 वर्षीय नातीसह तिच्या मैत्रिणीवर अत्याचार करणाऱ्या 72 वर्षीय नराधमावर गुन्हा दाखल. चिमुरडीनं तिच्या मैत्रिणीच्या घरी सांगितल्यानं गुन्हा उघडकीस. पुण्यातील लोहगाव परिसरातील धक्कादायक घटना. सराईत गुन्हेगार पोलिसांच्या हातावर तुरी देऊन शिरपूर ठाण्यातून पसार. सीसीटीव्ही फुटेज लोकशाही मराठीच्या हाती. सराईत गुन्हेगार पोलिसांच्या हातावर तुरी देऊन शिरपूर ठाण्यातून पसार. सीसीटीव्ही फुटेज लोकशाही मराठीच्या हाती. छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री ओळखीचं सांगत वनरक्षक पदाचा आमिष. तरुणाची 5,50,000ची फसवणूक. पोलिसांकडे गुन्हा दाखल. कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि बेळगाव जिल्ह्यातून चोरलेल्या 15 दुचाकी सापडल्या. चोरटा पोलिसांच्या अटकेत. साथीदाराचा शोध सुरू. अहिल्यानगरमध्ये डॉक्टरांची डिजिटल अरेस्टच्या नावाखाली फसवणूक. सायबर गुन्हेगारांनी लाटले 7,17,25,000 रुपये. सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये सरकारी वकिलाला चेंबरमध्ये मारहाण. घटनेनंतर न्यायालय परिसरात तणाव निर्माण. छत्रपती संभाजीनगरमध्ये तुरीच्या पिकात गांजाची लागवड. 2 ठिकाणी पोलिसांची कारवाई. दोघे अटकेत तर 19 किलो गांजा जप्त. सिंदखेडमध्ये वाळूने भरलेला डंपर थेट बस स्टँडमध्ये शिरला. बसची वाट पाहणाऱ्या दोघांचा जागीच मृत्यू. घटनेची पोलिसांकडून दखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.